नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या टार्गेट अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांची 7वी आणि 10वी पास विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एक मोठी भरती येणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ही भरती 35 जिल्ह्यांमध्ये असणार आहे। ती म्हणजे महसूल सेवक म्हणजेच कोतवाल या पदाची भरती होणार आहे आणि ही भरती 2026 साठी होणार आहे। ती पण नोव्हेंबरच्या अगोदरच ही संपूर्ण भरती प्रक्रिया होणार आहे। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, याबद्दलची आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती अप टू डेट देणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा। चला तर मग लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता तर हा जी-आर आलेला आहे आणि हा जी-आर 19 ऑगस्ट 2026 रोजी आलेला आहे। तर विषय काय आहे, महसूल सेवक कोतवाल पदभरती सन 2026 बाबत हे प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे। तर याबद्दलची आपण पुढील माहिती पाहूयात। तर या ठिकाणी पाहू शकता महत्त्वाची माहिती काय आहे, उपरोक्त विषयांकित प्रकरणी राज्यातील 31/5/2026 रोजी रिक्त असलेल्या 2912 इतक्या महसूल सेवकांची रिक्त पदे भरण्यासाठी एक विशेष बाब म्हणून शासनाने मान्यता दिलेली आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जी 31/5/2026 रोजी रिक्त पदे आहेत तर त्या पदांना म्हणजे 2912 इतक्या पदांना महसूल सेवकची जी पदे आहेत त्यांना शासनाने मान्यता दिलेली आहे। तर आता ही पदे 2912 इतकी पदे या ठिकाणी येणार आहेत। तर या ठिकाणी पॉईंट नंबर 2 पहा काय आहे, जे 2912 पदे येणार आहेत तर विद्यार्थी मित्रांनो, त्याची जी भरती प्रक्रिया आहे ती त्यांनी सांगितलेली आहे की 30/11/2026 म्हणजे 30 नोव्हेंबरच्या पूर्वी कोणत्याही परिस्थितीत पार पाडली जाईल यांची दक्षता घ्यावी। म्हणजेच आता ही जी 2912 पदांची जी जाहिरात येणार आहे ती 30/11/2026 च्या अगोदरच ॲड येणार आहे। त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, सर्व विद्यार्थ्यांनी या भरतीचा नक्की अर्ज करायचा आहे आणि या भरतीचे फॉर्म कधी चालू होणार आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। ही ॲड आली की या ॲडबद्दल नवीन एक व्हिडिओ बनवण्यात येईल। त्यात सांगण्यात येईल की भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। तर आपण जिल्हानिहाय किती पदे आहेत ते पाहणार आहोत। तर या ठिकाणी पाहू शकता महसूल सेवक माहिती 2026 बाबत। तर या ठिकाणी 1 नंबरला आहे छत्रपती संभाजीनगर। तर याच्यामध्ये मंजूर पदे 500 आहेत, भरलेली पदे 217 आहेत आणि रिक्त पदे 283 पदे आहेत। पुढे आहे जालना। तर जालनासाठी मंजूर पदे आहेत 291, भरलेली पदे आहेत 244 आणि रिक्त पदे आहेत 47। तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्व जिल्ह्यांची माहिती पाहू शकता। तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून येता त्या जिल्ह्याची तुम्ही माहिती घेऊ शकता, किती रिक्त पदे आहेत आणि त्यानुसार तुम्ही ही माहिती पाहू शकता। तसेच विद्यार्थी मित्रांनो, या भरतीची जर तुम्हाला PDF हवी असेल तर तुम्ही आपले टेलिग्राम ग्रुप म्हणजेच टार्गेट अकॅडमी हे टेलिग्राम ग्रुप जॉइन करा। त्या ठिकाणी ही PDF तुम्हाला मिळून जाईल। त्या ठिकाणी तुम्ही प्रत्येक जिल्ह्याची किती पदे येणार आहेत तर ते तुम्ही पाहू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण एज्युकेशन माहितीसाठी आणि भरतीसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।